आणि हा प्रकार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदा घडतोय असं नाही, तर यापूर्वीही मंत्रिमंडळात मंजूर न झालेले प्रस्ताव हे मंजूर झाल्याचं बसून समजून किंवा भासवून कारवाई करण्यात आली असं माझं ते ट्विट आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यातील वातावरण तापलंय. या हत्या प्रकरणाचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडचे एक कारनामे उघड झाले. संपूर्ण प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे चर्चेत आले. नुकतंच धनंजय मुंडेंवर अंजली दमानिया यांनी मोठा घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव मंजूर नसतानाच ठराव मंजूर झाला आहे असं भासवून त्यांची अंमलबजावणी केली असा सनसनाटी आरोप केलाय. या आरोपामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशातच अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी देखील दुजोरा दिलाय. ठराव मंजूर करून न घेता यापूर्वीही अशा प्रकारचे पैसे उचलण्यात आले आहेत असा आरोप विजय कुंभार यांनी केलाय. या संदर्भात त्यांनी काही दाखले दिलेत. राज्य सरकारच्या बहुचर्चित अँब्युलन्स खरेदीचाही असाच प्रकारे घोटाळा झाल्याचं विजय कुंभार यांनी म्हटलंय. धनंजय मुंडेंवर मी आरोप केले खरं आहे, परंतु अडचणीत वाढ होईल की नाही मी सांगू शकत नाही, कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत जे आरोप होत आहेत त्यामध्ये अजूनही काही कोणी राजीनामा दिले किंवा कारवाई कोणावर केलेली आहे असं काही दिसत नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे काल अंजली दमानिया यांनी जे ट्विट केलेलं होतं म्हणजे प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठराव मंजूर नसतानाच पुढची प्रक्रिया केली. त्याच्यामध्ये तथ्य आहे अशा अर्थाचं मी आज सकाळी ट्विट केलेलं आहे. आणि हा प्रकार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदा घडतोय असं नाही, तर यापूर्वीही मंत्रिमंडळात मंजूर न झालेले प्रस्ताव हे मंजूर झाल्याचं बसून समजून किंवा भासवून कारवाई करण्यात आली असं माझं ते ट्विट आहे. आणि ते जे मागच्या वेळेला जे झालं होतं ते घडलं होतं मार्च 2024 ॲम्ब्युलन्सचा ठराव हा 13 मार्च 2024च्या बैठकीत मंजूर झालेला नसताना 15 मार्चला त्याचं कार्यारंभ आदेश काढण्यात आला आणि त्याच्यामध्ये मात्र 13 मार्चला तो ठराव मंजूर झालाय असं दाखवण्यात आलं. हे सगळे प्रकार हे घटना विरोधी आहेत, हे फौजदारी पात्र गुन्हे आहेत. आणि याच्यात माझा दुसरा आक्षेप असा आहे की याच्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी कारवाई करण्याची गरज काय पडते किंवा मागणी करायची गरज काय पडते. जे अधिकारी आहेत, जे मंत्री आहेत त्यांनी याच्यामध्ये कारवाई केल्या पाहिजेत. कुणाच्याही तक्रारीची वाट न बघता नुसता संशय जरी आला तरी त्यांनी या सगळ्या प्रकारांची कारवाई केली पाहिजे अशी आमचं मागणं आहे. प्रत्यक्षात जर बैठकच झाली नाही तरी देखील हे ठराव करण्यात आले नाही. बैठक झाली त्या दिवशी, परंतु त्या बैठकीमध्ये ठराव मंजूर झाले नाहीत असं दिसून येतंय म्हणजे आहेच ते. कारण आयत्या वेळचे ठराव किंवा जे काय असेल ते आणि नेहमीचे ठराव हे मंजूर झाल्यानंतर त्याची प्रेस कॉन्फरन्स घेतली जाते, ते वेबसाईटवर टाकले जातात, ते वेबसाईटवर दिसत नाही. याचा अर्थ अशा प्रकारचे कुठलेही ठराव मंजूर झालेले नसताना त्याची अंमलबजावणी केली हे आता उघड दिसत आहे. संबंधित जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावरती कारवाई सगळ्यांवर जे कोणी अधिकारी आहेत, जे कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत, ज्यांनी दुर्लक्ष केलं, ज्यांनी या गोष्टी करू दिल्या, ज्या गोष्टी घडत असताना गप्प बसले त्या सगळ्यांवर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे जे अशा प्रकारे सर्वसामान्य जनतेची आणि सरकारची दिशाभूल करून चुकीचे निर्णय घेतात तसेच पैसे उचलतात त्या अधिकाऱ्यांवर आणि मंत्र्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हायला हवी अशी मागणी विजय कुंभार यांनी केली आहे. मंत्रिमंडळानं कोणताही निर्णय घेतलेला नसताना मुंडे यांनी खोट्या आदेशानं कारवाई करण्याचा लेखी आदेश दिला असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत केला. दमानियांच्या आरोपापाठोपाठच आता विजय कुंभार यांनीही अँब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप केलाय. यावरून आता धनंजय मुंडे काही उत्तर देतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओज.